आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन हे शनिवारी 23 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांच्या हस्ते झालाय। या नवीन न्यायालयामुळे राहुरी आणि परिसरामधील लोकांना आता जलद न्याय मिळण्यास मदत होणार आहे। हे उद्घाटन राहुरी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालय परिसरात पार पडलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगरच्या प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे या होत्या। उद्घाटन सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी व्यासपीठावरती न्यायमूर्ती विभा कंकणवाडी तसेच प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासह वरिष्ठ स्तर न्यायाधीश मयूर पवार, कनिष्ठ स्तराच्या मुख्य न्यायाधीश सौ अनुपमा पारशेट्टी तसेच महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत तसेच राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे आणि राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी या वरिष्ठ स्तर न्यायालयामुळे कायदेशीर अधिकार मागणाऱ्यांची संख्या वाढेल अशी आशा व्यक्त केली आहे। न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी हे न्यायालय सुरू झाल्यामुळे आता पक्षकारांना जलद न्याय मिळेल असं म्हटलंय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप इरोले यांनी केले, तर वरिष्ठ स्तर न्यायाधीश मयूर पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रसंगी अनेक मान्यवर, न्यायाधीश, तहसीलदार नामदेव पाटील तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। एखाद्या न्यायालयाचं स्थापन होण्याची गरज जेव्हा भासते तेव्हा आपण त्या समाजातल्या शेवटच्या घटकाला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो। राहुरी ते नगर हे अंतर 45 किलोमीटर जरी असलं तरीही राहुरी तालुक्यातली अनेक गावं अशी आहे ज्याचं अंतर याच्यापेक्षा खूप जास्त आहे। न्यायालयात येणारा वर्ग हा पक्षकार असतो। न्यायाच्या प्रतीक्षेत आपल्याकडे अपेक्षेने येत असतो आणि प्रतीक्षा करायला जो कालावधी लागतो त्यामध्ये मध्ये त्याला न्यायालयात हजर राहावं लागतं। प्रकरणांमध्ये स्वतः हजर राहणे, पक्षकारांना साक्षीदारांना घेऊन हजर राहणे, या सगळ्या गोष्टी खरं तर आपण विधिज्ञांना माहिती आहे किती कठीण आहे। आणि जर किलोमीटरने अंतर कमी झालं तर अर्थातच सगळ्यांचाच वेळ वाचणार आहे। आणि आपल्याकडे जो समाज, बहुसंख्य समाज हा शेतकरी वर्ग आहे आणि या शेतकरी वर्गाला शेतीचे कामं आणि इतर रोजीमजुरीची कामं टाकून जर न्यायालयात यावं लागत असेल तर अर्थातच त्याचं नुसतं वेळच नाही, पैसा सुद्धा वाया जातो। त्या सगळ्याची बचत होते। चालेल ना, जसं मला वाटलं की कदाचित आमच्या कोर्टात त्यांचं मॅटर लागलं आणि ते जरा लांब आहे त्याच्यामुळं पटपट आले नाही तर मग किकबॅक म्हणायला लाभ दिले, पण तरी पण ते त्या मानाने वेळेत आले। आज राहुरी इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे आणि ते उद्घाटन झालेलं आहे असं मी डिक्लेअर करते। या प्रसंगी
या आनंद सोहळ्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते आणि ज्यांनी या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ज्या पक्षकारांच्यासाठी आपण ही मागणी लावून धरलेली आहे त्या सर्वांचं कौतुक करते. आतापर्यंत सांगण्यात आलेलंच आहे की राहुरी न्यायालयाची स्थापना 1823 मध्ये झाली आणि त्याचा जो इतिहास झाला तो पार्शेट्टी मॅडमनी सांगितलेला आहे. त्यामध्ये गेल्या अनेक 40 वर्षापासूनची आमची जी सिनियर डिव्हिजन कोर्ट व्हावं यासाठी मागणी होती ती आज यशस्वी झालेली आहे. अनेक सिनियर वकिलांनी यासाठी बलिदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे. त्या त्यागाचं फलरूप म्हणून या ठिकाणी सिनियर डिव्हिजनचं उद्घाटन झालेलं आहे. आदरणीय हायकोर्टाचे न्यायाधीश कंकणवाडी मॅडम यांनी या सिनियर डिव्हिजन कोर्टाचं उद्घाटन केलेलं आहे आणि अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश अंजू मॅडम या होत्या. या सर्वांनी मिळून या ठिकाणी जिल्हा न्यायालय, राहुरी न्यायालय व औरंगाबाद खंडपीठ या सर्वांनी मिळून या ठिकाणी कार्यक्रम हा यशस्वी झालेला आहे. त्यासाठी सर्व वकील बंधू भगिनींनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत. सर्व घटक यासाठी कामं आलेले आहेत. या सिनियर डिव्हिजनसाठी राहुरी न्यायालयातील सर्व वकील बंधू भगिनी यांनी गेल्या 40 वर्षापासून अहोरात्र कष्ट करून या कोर्टाची मागणी करून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व वकील बंधू भगिनींनी जे प्रयत्न केलेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच हे सिनियर डिव्हिजन व्हावं म्हणून गेल्या 25 वर्षापासून ज्यांनी अहोरात्र कष्ट केले आणि हा क्षण पाहण्याची वेळ ज्यांच्यावर आली नाही असे आमचे ज्येष्ठ विधिज्ञ कैलासवासी ॲडव्होकेट LK उंडे साहेब हे आमच्यात नाहीत. खरं तर त्यांनी हा सोहळा पाहण्यासाठी ते पाहिजे होते, परंतु नियतीला ते मान्य नाही. ते आपल्यातून गेलेले आहेत. त्यांच्या जाण्यानं आम्हाला जे सर्व दुःख झालेलं आहे त्या दुःखात आम्ही उंडे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राहुरी न्यायालयाच्या इतिहासामधला सुवर्ण दिवसाचा अनुभव आज राहुरीकरांना आलेला आहे. गेल्या 45 वर्षापासून राहुरी न्यायालयामध्ये दिवाणी स्तर वरिष्ठ यासाठी जो काही संघर्ष केला गेला त्या खऱ्या अर्थाने आज न्यायालयीन सर्व वकील बांधवांना हा आज न्यायाचा दिवस म्हणला तरी चालेल. आज दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर राहुरीमध्ये स्थापित होण्यात आलं. त्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कंकणवाडी मॅडम या उपस्थित होत्या. त्यांच्या अध्यक्ष PDJ मॅडम आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे मॅडम या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज राहुरी न्यायालयामध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या वरिष्ठ न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकारी त्याचप्रमाणे न्यायाधीश तसेच पत्रकार बंधू भगिनी त्याचप्रमाणे न्याय विभागातील बरेचसे लोक PWD त्याच्यानंतर माजी आजी बारचे अध्यक्ष त्याच्यानंतर आपल्या इथे सर्व स्तरातील राजकीय वलय असणारे सर्व लोक उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने आज जो काय राहुरी न्यायालयामध्ये नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्याय स्तर स्थापन झाला त्याचा सार्थ अभिमान हा राहुरीमधील सर्व विधिज्ञांना आहे. त्याचप्रमाणे या क्षणी मी सांगू इच्छितो आज जो आपण क्षण पाहत आहे त्याकरता ज्या दिवंगत वकिलांनी जे काही सार्थ असं कष्ट आणि त्यांच्या सहकार्याने हे जे काय आपल्याला जे फलित मिळालेलं आहे त्या फलिताचा आम्ही एकदम ऋणपणे स्वीकार करतो आणि सगळ्या उपस्थित पाहुण्यांचे मी राहुरी तालुका बार असोसिएशन राहुरी तालुका वकील संघ यांच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे शासकीय सुविधा ज्या काय आम्हाला ठेंगे साहेबांनी दिल्या तहसीलदार साहेबांनी दिल्या त्याचप्रमाणे महात्मा कृषी विद्यापीठ यांनी तिथले कुलगुरू गडाख साहेब यांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचे आभार मानतो. त्याप्रमाणे आपल्या सर्व पत्रकार बंधूंनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी राहुरी तालुका बार असोसिएशन व राहुरी तालुका वकील संघ यांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. राहुरी शहरामध्ये बार काउन्सिलच्या अथक प्रयत्नाने आज सिनियर डिव्हिजनची जी काही उद्घाटन समारोह झालेला आहे त्याबद्दल मी सर्व बार काउन्सिलचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो
आणि बार काउन्सिलकडे विनंती करतो की ज्याप्रमाणे सिनियर डिव्हिजन सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे सेशनसाठीही पाठपुरावा करावा आणि त्याकरिता त्यांना शुभेच्छा देतो. महेश दाने, सी 24 तास, राहुरी.